आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. निपाणी तालुका कुन्नोरी येथे चौगले पाटील दूध उत्पादक संघ यांच्या वतीने सन 2024-25 दूध पुरवठा केलेल्या दूध उत्पादकांना बोनस व भेटवस्तू तसेच पशुखाद्य खरेदीवरील दूध उत्पादकांना लकी ड्रॉ सोडत काढून दिवाळी भेट देऊन दूध उत्पादकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या। यावेळी दूध उत्पादकांकडून समाधान व्यक्त होत आहे। प्रारंभी संघाचे मालक श्री चिदानंद चौगले व श्री बाळासो पाटील यांनी स्वागत केले। त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री दत्त कारखान्याचे वाईस चेअरमन माननीय शरदचंद्र फाटक तसेच वायटी डेअरी फार्मचे मालक अरविंद पाटील चिखलीकर यांच्या हस्ते सरस्वती मातेचे पूजन करून मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले। अरविंद पाटील यांनी डेअरी व्यवसायातील नियोजन, चारा व्यवस्थापन आणि फायदेशीर विक्रीचे मार्गदर्शन केले। तसेच त्यांचे मार्गदर्शन डेअरी फार्मची कार्यपद्धती जसे की सकाळची कामे, दूध प्रक्रिया आणि दुधाला जास्त किंमत कशी मिळवावी यावर लक्ष केंद्रित कसे करता येईल, तसेच गायींची म्हशीची देखभाल आणि आहार व्यवस्थापनाबद्दल माहिती दिली। पशुपालन व दुग्ध व्यवसायामध्ये सकाळपासून कामाची सुरुवात कशी करावी, तसेच जनावरांना चांगला आहार दिल्यास त्यांची वाढ आणि आरोग्य सुधारते। दूध विक्री, दुधाला प्रति लिटर मागे 30-40 रुपये कसे मिळवता येतील यासाठी चारा व्यवस्थापनावर आणि डेअरी व्यवसायात तोटा टाळण्यासाठीच्या उपायांवरही त्यांनी मार्गदर्शन त्यांनी या चौगले पाटील दूध संघाच्या बोनस वाटप व लकी ड्रॉ कार्यक्रमात मार्गदर्शन केले। संघाच्या सभासदांना बोनस व भेटवस्तू वाटप करण्यात आले। तसेच अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले। यावेळी पशुखाद्य खरेदी व दूध उत्पादकांना लकी ड्रॉ सोडत मान्यवरांच्या हस्ते काढण्यात आला। यावेळी मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले। चिदानंद चौगले म्हणाले की 18 वर्षाच्या काळात संघाने जी प्रगती साधली आहे ती फक्त दूध उत्पादक सभासदांच्या व कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळेच यांच्यामुळेच गावामध्ये यशस्वीरित्या शाखा कार्यरत आहेत। या दूध संघात श्री महालक्ष्मी क्रेडिट सोहाद यांचे भरपूर सहकार्य लाभले असून उत्पादकांना चालू वर्षी म्हैस दुधास 3 रुपये प्रति लिटर व गाय दुधास 1.50 प्रति लिटर याप्रमाणे उच्चांकी बोनस स्वरूपात संघाने दिला आहे। यावेळी पोलीस पाटील विजयराव जाधव, महादेव कुलकर्णी, अण्णाप्पा बन्ने तसेच सर्व मान्यवर दूध उत्पादक, सभासद, कर्मचारी वर्ग उपस्थित होता। यावेळी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन BS मगदूम सर यांनी केले तर आभार प्रदर्शन चिदानंद चौगले यांनी मानले। SB न्यूज साठी कुन्नूरहून शीतल चौगले। तुमच्या गोट्यातल्या म्हशी गाईला जर फॅट कमी पडत असेल तर वाळलेल्या चाऱ्याचं प्रमाण वाढवा। जवळजवळ सकाळी 3 किलो, संध्याकाळी 3 किलो आणि 2 नंबरला 75 ते 80 दिवसाची वैरण पुट्टी करून जनावरांना खाऊ घाला आणि सरकी पेन सकाळी 1 ते 1.5 किलो आणि संध्याकाळी 1 ते 1.5 किलो अशा पद्धतीने तुम्ही फॅट वाढीसाठी लावायचा आहे। आणि SNF जर कुणाचा कमी लागत असेल, SNF अजून एक असं म्हणतो SMS, अहो SMS नवा SNF सॉलिड बट नॉट फॅट, म्हणजे SNF जर कमी पडत असेल तर लक्षात ठेवायचं तुमच्या त्या म्हशीच्या आणि गाईच्या दुधामध्ये ते जे पाणी आहे त्या पाण्यात विरघळणारे घटक कमी पडायला लागले। तर यासाठी एक काम करा, हत्ती गवताला मक्याची जोड लावा, हत्ती गवताला मार्गेल गवताची जोड लावा, हत्ती गवताला मेगास्वीट नावाची जोड लावा। दुसरी गोष्ट आहे मिनरल मिक्सचरचा वापर 100 ते 150 ग्रॅम करा आणि सरकी पेंड सकाळी ती 1 ते 1.5 किलो आणि संध्याकाळी 1 ते 1.5 किलो। सरकी पेंडनं कोणतरी प्रचार करल, गावाच्या तक्रारी वाढतात, 100% चूक, अमाप घालायचं नाही। SNF जर लागायचं असेल तर सरकी पेंड सकाळी 1 ते 1.5 किलो, संध्याकाळी 1 ते 1.5 किलो, 3 किलो उद्यापासून घालायला चालू करा। निश्चितपणानं 8.8 SNF तुमचा आणि संघाचा 9-0 पर्यंत घेऊन द्यायची जबाबदारी माझी। आणि एक जाता जाता मी तुम्हाला सांगतो, माझी विनंती आहे सगळ्यांना, तर साहेब आम्ही एक नवी संकल्पना चालू केलेली आहे। तर डेअरी क्लब नावाची ॲप आणि ब्रीडिंगो नावाची ॲप आम्ही प्ले स्टोरला ठेवलेली आहे, तेवढी डाउनलोड करून घ्या। येणाऱ्या दिवाळी झाल्यानंतर शेतकऱ्यांच्यासाठी फ्री सेमिनार आम्ही घेणार आहे। तर तुमच्या कुन्नूर दूध संस्थेमधूनच आम्ही सुरुवात करणार आहे। आताच आमच्या टीमचं चर्चा झाली गाडीत येता येता की आम्ही तुमच्या कुन्नूर दूध संस्थेच्या सगळ्या उत्पादकांनी ज्यांचा व्हॉट्सअप नंबर आहे त्यांनी काय करायचं, व्हॉट्सअप नंबरचा एक ग्रुप करा तुमच्या दूध संस्थेचा, 100, 200, 250, 400 दूध उत्पादकांचा। त्यांचं आम्ही काय करणार, तुमचे मोबाईल आम्ही रजिस्टर करणार
आणि तुम्हाला संध्याकाळी उदाहरणार्थ 8 दिवस अगोदर तुम्हाला आम्ही नोटीस देणार की रविवारी संध्याकाळी 8 ते 9 या वेळेमध्ये दूध संघाची गुणवत्ता सुधारण्यासाठी जनावरांच्या फॅट SNF आणि आहार व्यवस्थापनाबद्दल आम्ही मार्गदर्शन करणार आहे। तर त्यासाठी ती लिंक येईल, ती फक्त लिंक ओपन करायची, तुम्हाला कुठेही पाठवता येणार नाही, कोण कॉपी करू शकत नाही, अशा पद्धतीचं ते सॉफ्टवेअर आहे। क्लिक केलं, आडवा मोबाईल करायचा आणि तुम्ही अख्ख्या घरादारांना जरी ऐकलं तरी चालेल, अशा पद्धतीचा डेमो आम्ही दूध संघांना विकत देणार आहे आम्ही। तर ते तिची कामं करतो। पण मला जरा तुम्हाला प्रश्न विचारायचे, जनावरांचा गोठा कसा असावा, जनावरांचा गोठा हवेशीर असायला पाहिजे। दादांनो, साध्या साध्या गोष्टी तुमच्या गोठ्यामध्ये जे तुम्ही सिमेंटचे पत्रे वरती टाकले, कधीतरी एकदा बघा त्या गाईच्या पायाच्या तिथून ते पत्र्याची उंची सुद्धा किती फुटाची आहे। तर शास्त्रानुसार जनावरांच्या गोठ्याच्या पत्र्याची उंची ही 12 फुटावर असायला पाहिजे। सकाळी पडलेलं कोवळं ऊन ते सोडून द्या, दुपारच्या 12-1 वाजायचं जे कोवळं उन्हापासून जे पुढच्या बाजूला जे माथ्यावरती जो सूर्य जातो आणि त्याची उन्हाची किरण ज्यावेळेला पत्र्यावरती पडतात त्यावेळेला लक्षात असू दे, तो पत्रा 3 ते 3.5 फूट उन्हाची झळ खाली सोडतो आणि त्याच ठिकाणी तुम्ही सिलिंग फॅन लावलाय आणि तुम्ही HF गाईसाठी तुम्ही फॅन चालू करता। दादांनो, या ठिकाणी काय झालेलं आहे, वरती पत्र्याची जी उन्हाची झळ आहे ही सरळ सरळ त्या उन्हाची झळ त्या गाईच्या आणि म्हशीच्या पाठीवरती यायला लागले आणि याच्यामुळे गावोठ्यामध्ये जनावरांच्या श्वसनाचा वेग वाढायला लागलाय आणि दुधाचं उत्पादन या ठिकाणी कमी व्हायला लागले। दादांनो, तुम्ही धार काढायला बसता, बरोबर आहे, संध्याकाळच्या वेळेला जेव्हा तुम्ही धार काढायला बसता, तुम्ही त्या बादलीमध्ये दूध काढता, त्या मिल्की मशीन मध्ये दूध काढता आणि मिल्की मशीनचं ते कॅन जेव्हा केनामध्ये वतायला जाता तेव्हा त्या गायण्यावरती बारीक बारीक दुधाचे स्पॉट येतात आणि त्या स्पॉट मध्ये तुम्हाला दिसून येतं गाईच्या दुधातून आणि म्हशीच्या दुधातून गाठी यायला लागला, म्हणजे लक्षात असू दे त्या गाईला सब क्लिनिकल मास्टायटिस चालू झालेला आहे। हे कशामुळं, 101 ते 102 च्या मध्ये तापमान असायला पाहिजे। 102 च्या जर वर थोडासा जर काटा गेला तर जनावरांच्या श्वसनाचा वेग वाढतो, जनावरांच्या शरीरातलं तापमान वाढतं आणि लक्षात असू द्या कासेचा सुप्त आजार त्या ठिकाणी चालू होतो। हा मास्टायटिसचा हा जो विषय आहे हा गांभीर्याने तुम्हाला घ्यावा लागतो। एवढंच नाही पशुपालक मित्रांनो, तुमच्या त्या म्हशीच्या आणि गाईच्या शरीरामध्ये सातत्याने जर तापमान वाढत वाढत गेलं तर थायलेरिया म्हणजे त्याला आपण गोचिड ताप म्हणतो, ह्या गोचिड तापाला गाय सामोर जाते आणि तुमची गाय या ठिकाणी बळी पडते। यासाठी माझी विनंती आहे, वरचे पहिला सिलिंग फॅन काढा आणि अशा क्वालिटीचे तुम्ही भिंतीवरचे फॅन लावायला पाहिजे, त्याशिवाय तुमच्या गोट्यातला थायलेरिया निघून जाणार नाही आणि गाईच्या कासेमधला सुप्त आजार कमी होणार नाही। यासाठी आपल्या दूध संस्थेना काय होतं, अशा गाठी तयार झालेलं दूध जर आपल्या डेअरीमध्ये टाकलं तर वासाची केनं निघतात आणि वासाची केनं निघलं तर दूध संस्था अडचणीत येते, दुय्यम प्रतीचं दूध तयार होतं, वासाची केनं लागली तर बोनस कमी या ठिकाणी येतो। यासाठी माझी विनंती तुम्हाला आहे, जरासं तुम्ही विचार करा, एक तर गोट्याचे पत्र्याची साईज जर तुम्ही वाढवा, नसेल तर पाठीमागच्या बाजूला असणारे हे ज्या खिडक्या आहेत ना, त्या खिडक्या तरी उघड्या ठेवा। जर खिडकीचं प्रमाण जर 4x4 नसेल आणि खिडक्या बारीक असतील, राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राइब करा।